नमस्कार. हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे साहिल साळुंखे यांनी. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. त्या दिवशी संध्याकाळी घरच्यांसोबत असेच बसलो होतो. कंटाळा आला होता म्हणून टी व्ही पाहत बसलो होतो. तर टी व्हीवर एक हॉरर सिनेमा लागला होता. सहज म्हणून माझ्या बहिणीने आईला विचारलं, आई, तुला काय वाटतं ग, भूतं खरंच असतात का? आई काही बोलणार तितक्यात बाबाने उत्तर दिले, हो मग. तसे आई जरा रागातच म्हणाली, काहीही काय सांगता तिला, आणि तो विषय तिथेच थांबला. पण मला काही राहावले नाही. नंतर मी आईला लाडीगोडी लावून विचारू लागलो की तू बाबांना असे ओरडून का बोललीस? काय झालं ते सांग मला. मला असं वाटलं की तू काहीतरी लपवते आहेस. तसं आई मला सांगू लागली, तुला माहिती आहे ना, आपल्या डोंगरावर बसलेलं गाव, त्याच डोंगराच्या पायथ्याशी आपलं कुलदैवत आहे. गोष्ट तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा नुकतंच आमचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो. आपल्या गावापासून तिथपर्यंत जायला पायवाट होती. दोन्ही बाजूला घनदाट झाडी. तेव्हा शेती व्हायची तिथे. अर्ध्या पाऊण तासात आम्ही खाली देवळात येऊन पोहोचलो. पूजा वगैरे केली आणि पुन्हा गावाच्या दिशेने वर जायला निघालो. खूपच अंधार पडला होता. आई म्हणाली की उशीर झालाय, आपण पुजाराच्याच घरी थांबूया आणि पहाटे निघूया. तुझी आजी वगैरे हो म्हणाली. पण हे ऐकतात कुठे, हे सरळ जायलाच निघाले. शेवटी आम्ही पुजाराकडून कंदील घेऊन त्यांच्या मागून निघालो. तसं बघायला गेलं तर 8च वाजले होते. पण त्या काळी अंधार पडायला सुरुवात झाली की सगळीकडे अगदी शुकशुकाट व्हायचा. त्या मानाने आम्ही ज्या वेळेला निघालो होतो तेव्हा ती पायवाट अगदीच निर्मनुष्य होती. रातकिड्यांचा किर्र आवाज चारही बाजूने येत होता. आम्ही हातात धरलेला कंदील त्या अंधारातून वाट दाखवत होता. तसे आम्ही वर चढू लागलो. तितक्यात मला घंटी वाजायचा आवाज ऐकू आला. मी जरा दचकलेच. मी तुझ्या आजीला विचारलं, तुम्हालाही आवाज येतोय का? तसे त्या म्हणाल्या, हो, असेल कोणीतरी, जाऊ दे, तू लक्ष देऊ नकोस. खरं सांगायचं तर मला त्यांच्या आवाजातली भीती स्पष्ट जाणवली. तो आवाज आमच्या सोबतच आहे असं वाटू लागलं. म्हणजे कोणीतरी आमच्या सोबत चालत होतं, फक्त दिसत मात्र नव्हतं. आम्ही थोडं पुढं गेल्यावर एक लहान ओढा लागला. त्याच्या पाण्यात पाय देताच अचानक कंदील एकाएकीच विझला आणि आम्ही सगळेच घाबरलो. पण तरीही शांत होतो. अंदाज घेऊन ओढा पार करून पुढे आलो. तसा कंदील अचानक सुरूही झाला. हे सगळं पाहून मी तर भीतीने कापूच लागले. कंदिलाची वात आपोआप कशी पेटली हेच मला उमगत नव्हतं. आम्ही कसेबसे घरी आलो. त्या संपूर्ण प्रवासात कोणीतरी आमचा पाठलाग सतत करत होतं. पण ते कोण होतं हे आम्हाला कोणालाही कळलं नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र मला ताप भरला होता. पुढील अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे अनन्या पालकर यांनी. मावशी तिच्या मिस्टरांसोबत आमच्याकडे काही दिवस राहायला आली होती. खूप वर्षांनी भेटल्यामुळं माझी आई आणि मावशी घरातली सगळी कामं आटोपून गप्पा मारायला बसल्या. बोलता बोलता गप्पा कधी भूतांच्या गोष्टींवर गेल्या ते कळलंच नाही. दोघीही आपापल्यासोबत घडलेले अविस्मरणीय अनुभव सांगू लागल्या. मावशी सांगू लागली, साधारण 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत म्हणजेच शीतलसोबत फिरायला गेले होते. तेव्हा आम्ही संध्याकाळी त्याच भागातल्या एका मंदिरात जायचे ठरवले. आई आम्हाला म्हणाली की जास्त वेळ बाहेर फिरू नका आणि अंधार पडायच्या आधी येता आलं तर बघा. पण मी आईचं बोलणं पूर्णपणे विसरून गेले. जवळपास 7:30 व्हायला आले होते. आम्ही मंदिराच्या बाहेर रांगेत उभे होतो. बरीच मोठी रांग होती आणि गर्दी असल्यामुळे मला खूपच गरम होत होते. म्हणून मी शीतलला सांगितलं की तू इथेच रांगेत थांब, मी जरा बाहेर जाऊन थांबते. मला गुदमरल्यासारखं होतं इथं उभं राहून. तिने ठीक आहे असं म्हटलं. तशी मी तिथून थोडे बाहेरच्या बाजूला चालत आले.
एका मोठ्या भिंतीजवळ येऊन थांबले. त्याच भिंतीला टेकून डोळे बंद करून काही सेकंद शांतपणे उभी राहिली. गर्दीपासून लांब आल्यामुळे क्षणभर का होईना एकदम शांत वाटलं. तितक्यात माझ्या हातावर एक हळूवार स्पर्श जाणवला आणि मी झटकन डोळे उघडले. माझ्या जवळपास कुणीही नव्हतं. मी शीतलकडे जाऊन तिला विचारलं की तू आता येऊन गेलीस का माझ्याजवळ? ती म्हणाली नाही. मग तू मला पाहिलंस का की माझ्याजवळून कोणी गेलं असं? यावरती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिली की ही अशी का बोलतेय. मी खरंच घाबरले होते. तितक्यात आमच्या बाजूने तिरडीवर कोणाचे तरी प्रेत घेऊन जाऊ लागले. मी पाहिले तर कोणी एका बाईचे प्रेत होते. ते पाहून सर्वांग शहारले. काही वेळापूर्वी आजूबाजूला कोणीही नसताना झालेला स्पर्श आणि आता ही अंत्ययात्रा. मला आता इथे क्षणभरही थांबायचं नव्हतं. मी शीतलचा हात पकडला आणि तिला म्हणाले, चल आत्ताच्या आत्ता घरी जाऊया. ती मला काय झाले ते विचारत होती, पण मी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचलो. आईला मी सगळं सांगितलं. आई मला ओरडू लागली की तुला म्हणाले होते ना लवकर घरी ये म्हणून, पण तू काही माझं ऐकलं नाहीस. इतक्यावरच मी थांबले नाही. काही दिवसांनी मी त्या जागेबद्दल चौकशीही केली. त्या जागेत मंदिर असून सुद्धा त्या भिंतीजवळ असे भास लोकांना होतात. मावशीचे सांगून झाल्यावर मी फुशारक्या मारतच म्हणाले, मला नाही वाटत कसली भीती. तसे मावशी म्हणाली, अनन्या थांब, अजून एक गोष्ट आहे ती ऐक आणि मग मला सांग. माझे वडील आणि भाऊ किरण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. लगेच यायचे असल्यामुळे बाईक घेऊन गेले होते. कामावर टपून घरी परतायला बराच वेळ झाला. येताना वाटेत जंगलपट्टीचा रस्ता लागणार होता. तेव्हा त्या भागात वस्ती अगदीच तुरळक असायची. त्यात रस्त्यावर लाईटही नव्हते. त्यामुळे बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश तेवढाच काय तो आधार होता. भाऊ गाडी चालवत होता, त्यामुळे सरासरी वेग 60च्या वरच होता. ते त्या जंगलाच्या रस्त्याला लागले तेव्हा 1:30 वाजून गेला होता. तितक्यात भावाला रस्त्याकडेला एक मुलगी उभी दिसली. बाईक जसजशी जवळ गेली तसे त्याला जाणवले की ती आपल्याकडेच पाहते. तो पटकन वडिलांना म्हणाला, पप्पा ती मुलगी बघा. त्यांनीही तिला पाहिले आणि म्हणाले, गाडीचा वेग वाढव आणि समोर लक्ष दे, आजूबाजूला पाहू नकोस. बरीच रात्र झाल्यामुळे रस्ता अगदी सामसूम होता. आमच्या बाईक व्यतिरिक्त गेल्या तासाभरात एकही वाहन दिसले नव्हते. त्यामुळे त्याने बाईकचा वेग वाढवला. 70, 80, 90च्या वेगात बाईक चालवू लागला. तितक्यात एक क्षणी मागून धापा ऐकू आल्या आणि त्याने बाजूला पाहिले. बाजूचे ते दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला. ती लहान मुलगी अगदी वाऱ्याच्या वेगाने बाईकसोबत धावत होती. तिच्या पायाकडे पाहिले तर ते इतके वेगाने फिरत होते की त्याला काही दिसतच नव्हते. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की आपण हे नक्की काय पाहतोय. तितक्यात वडील म्हणाले, तुला म्हणालो ना समोर बघ, बाजूला बघू नकोस म्हणून. तसे तो भानावर आला. ते दोघेही प्रचंड घाबरले होते. त्याने बाईकचा वेग अजून वाढवला. एव्हाना ते बरेच पुढे आले होते. तो जंगलपट्टीचा भयान परिसर आता मागे पडला होता. बहुतेक तिची हद्दही संपली होती. वस्तीचा परिसर दिसू लागला. तसे जरा जीवात जीव आला. भाऊ गाडी थांबवणार होता, पण त्याला वाटले की आता थेट घरी पोहोचल्यावरच गाडी थांबवायची. ते पुढच्या तासाभरात घरी आले. ती मुलगी नक्की कोण होती आणि त्यांचा पाठलाग का करत होती हे एक न उलगडलेलं कोडच आहे. मावशीचं बोलणं संपल्यावर माझी बहीण म्हणाली, बापरे, ही गोष्ट तर पहिल्या अनुभवापेक्षाही खूप भयानक होती ग मावशी. त्यावर मी म्हणाले, मला नाही असल्या गोष्टींची भीती वाटत, पण खरे सांगायचे तर मावशीचे दोन्ही अनुभव ऐकून माझ्या मनात खोलवर कुठेतरी भीतीने घर नक्कीच केले होते. तर तुम्हा सगळ्यांना हे अनुभव कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.